बॉल द्या मैदानामध्ये, बॉल द्या, लक्ष असू द्यात मैदानामध्ये जरा. पहिला बॉल टाकण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय तो अर्थातच प्रणय. दुसऱ्या मॅचला होती सुरुवात. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात दुसऱ्या मॅचचं, शुभेच्छा देऊयात दोन्ही टीम करिता. हर्षद मेहर स्ट्रायकर यांकडे पहिला बॉल, गोलंदाज प्रणयचा. पहिला बॉल, पहिल्या बॉलला शॉट आमच्या पुल केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल, ब्युटिफुल स्ट्रोक बाय मिस्टर हर्षद. 6 धावा, षटकार. चला चला बॉल देऊन ठेवा मैदानामध्ये, एक बॉल देऊन ठेवा. षटकारांना डावाची सुरुवात होत असताना हर्षद मेहरच्या बॅटमधून एक धुव्वाधार फटका येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रणयच्या विपक्षामध्ये हल्ला चढवलाय, आपले इरादे स्पष्ट केले आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज प्रणय. यावेळचा बॉल बॅटची कडा घेऊन मागे चाललाय का हा प्रश्न जरूर निर्माण झाला, परंतु खाली राहिला, शोधावा लागला अक्षरशः हर्षदला. धुंडो धुंडो रे साजना, डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. कमबॅक दाखवलाय प्रणयनं. 30 सर्कलच्या बाहेर वाईडिश लॉंग ऑफला एक खेळाडू आहे, लॉंग ऑन, आणि एक खेळाडू काऊ कॉर्नर वरती पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनचं. अचानक आलेल्या या पावसानं मात्र त्रस्त केलंय समस्त होळीपाडाकरांना. यावेळचा बॉल पायावरती टेकून ऑफ साइडला, काय क्रॅकिंग कव्हर स्ट्रोक, कव्हर ड्राईव्ह, सीमा पार आलाय, चौकार. एस क्लबने सांगितलंय की नाणेफेक जिंकल्यानंतर आम्ही का पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हर्षद मेहर आपल्या भन्नाट फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 बॉल मध्ये 10 धावा करून तो बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा स्ट्रायकर यांकडे प्रणय. यावेळचा बॉल कट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर अधिक बाहेर चाललाय. पंच खुणावतात, व्हाईट बॉलची खूण. अतिरिक्त एकदा धावफलकावरती वधारतीये, धावफलक जाऊन पोहोचतंय 11 या आकड्यावरती. 11 धावांची सलामी आतापर्यंत जर पाहिला तर नाबाद आबाद बिनबाद पाहायला मिळते. हर्षद मेहर आणि त्याच्या साथीला अविनाश यांच्या माध्यमातून आतापर्यंत जर पाहिला तर अविनाशला स्ट्रायकर येण्याकडे एंडकडे येण्याची संधी मिळालेली नाहीये. यावेळचा बॉल अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न, बॅटरच्या वरून डोक्यावरून गेलाय बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. नो बॉलची खूण. पंच कणावतायत, उघडा डोळे बघा नीट, कारण यानंतर येणारा बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. यावेळेस हर्षद काय करतोय, खोदून काढलाय बॉलला, चेंडू चाललाय स्वीपर कव्हर कडे, लॉंगॉन वरून खेळाडू आला. ओ क्या बात आहे, फायटिंग एफर्ट, जबरदस्त क्षेत्ररक्षण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 3 धावा जरूर पूर्ण झाल्या, 1 धाव वाचली, परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण. टाळ्या होत आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या निशान करिता. नक्की संध्याकाळच्या सत्रामध्ये आमच्या डीबीएनच्या चॅनलवरती तुम्हाला या क्षेत्ररक्षणाचा शॉर्ट व्हिडिओ जरूर पाहायला मिळेल. खूप चांगला एफर्ट पाहायला मिळाला. 1 धाव निश्चित वाचवली निशांतनं. आता मात्र अविनाश आला स्ट्रायकरींकडे. आतापर्यंत 4 बॉलवरती तब्बल 15 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळत आहेत. डेड बॉलची खूण पंच दाखवतील. यावेळेस मात्र जर पाहिला तर रनअप चुकलाय गोलंदाज प्रणयचा. भव्य झाला, त्यानंतर मग भवा झाला. आता प्रणयला मी पाहतोय, अगदी 17-18 वर्षाचे हे नवतरुण युवा खूप चांगली गोलंदाजी करतायत आपल्या प्रत्येक टीम करिता. यावेळचा बॉल अडव्या बॅटनं ऑन साइडला चाललाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फिल्डिंग आणि तेवढ्याच वेगानं फेकी. कलेक्शन खराब, त्यामुळं काय झालं तर 1 धाव अतिरिक्त मिळाली. 2 वेळातल्या 3री करता वळाले. 3ऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. तिहेरी धावेने धावफलक वधारलं जात आहे, धावफलक पोहोचलं जात आहे. ते निश्चितच 18 धावा. आतापर्यंत 5 बॉल मध्ये महागडा ठरलाय प्रणय आपल्या किशोर के वीर संघाकरिता.
आतापर्यंत जर पाहिलात ना तर खूप चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर करत असताना एस क्लब होळीपाडा टीम करिता पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जर पाहिलात तर सज्ज होतोय प्रणय. यावेळेचा बॉल दुसरा भीमर आहे, त्यामुळे मला वाटते आता गोलंदाजी बंद करावी लागणार आहे. ती गोलंदाज प्रणयची. नो 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 वरती या 2 धावा पळून काढल्यात. डेफिनेटली गोलंदाज चेंज करावा लागेल एका बॉल करिता. हा नियम जर असेल तर तो बदल होईल. एक बॉल टाकण्याकरिता आता कोणाला गोलंदाजीवर आणावं हा प्रश्न निर्माण झाला आहे. 21 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. प्रवीण आलेत गोलंदाजी करण्याकरिता. शेवटचा अखेरचा एक बॉल शिल्लक आहे. खूप सारा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन गोलंदाजी करण्याकरिता दाखल झालेत, परंतु हा बॉल वाईट पाहायला मिळतोय. वाईट बॉलना अतिरिक्त धावपलकावरती धाव वाढते. एक धावपलक बघता बघता जाऊन पोहोचला पहिल्या षटकामध्ये 22. पहिल्या सामन्यामध्ये 38 होता नाकी नवाले होते. आता इथे पहिल्या 5 बॉलमध्ये 22 झाल्यात. यावेळेचा फटका थांबून खेळण्याचा प्रयत्न. फ्रीडचा हा बॉल होता, त्यामुळे बचावला गेलाय हर्षद. एक धाव निश्चित मिळते. षटक संपलंय. ही जमेची बाब आहे. किशोर के वीर आता मात्र सुटकेचा निश्वास टाकत असतील की अखेर पहिलं षटक संपलं. गड्यामध्ये जर पाहिलं तर 4 वाजून 42 मिनिटं झाली आहेत. त्यामुळे यानंतर एक मॅच होईल की काय नाही हा जो निर्णय आहे तो मात्र आयोजकांकडे संपूर्ण असेल. आयोजक आम्हाला ज्या पद्धतीने कळवतील त्या पद्धतीने आपण पुढच्या सामन्याचा टॉस करणार आहोत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती. गोलंदाज जर पाहिलात तर निशांत येताना पाहायला मिळतात. ज्या निशांतनं पहिल्या षटकामध्ये खूप चांगली फिल्डिंग केली होती तो निशांत. अर्थातच धनू आलाय गोलंदाजी मागवती. पहिला बॉल. वा क्या बात आहे. यावेळेस गुडघा टेकलाय. काय फटका सजवलाय. काय फिल्डिंग एपट आहे. वा 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 क्या बात आहे. मैदानामध्ये प्रत्येक जण आज सज्ज आहे. प्रत्येक जण आपले रंग दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जिथे मिळेल तिथे आपली स्पर्धा निर्माण करतोय आणि या होळीपाडा चषकामध्ये आपलं नाव सोडण्याचा प्रयत्न करतोय. दुहेरी धावेने धावपलक वधारला जाते. धावपलक पोहोचलं जाते. एकंदरीत जर पाहिलात तर 25 या आकड्यावरती. निशांत धनूचा पहिला बॉल जर पाहिला तर अगदी जबरदस्त स्वीप करण्याचा प्रयत्न केला. गुडघ्यावरती बसत असताना खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला, परंतु क्षेत्ररक्षण देखील तेवढ्या ताकदीचं झालं. त्यामुळे 2 धावा निश्चित वाचल्या. पुन्हा एकदा निशांत गोलंदाजी मागवती येत असताना यावेळीचा बॉल गती कमी केली. फटका अगोदर खेळला हर्षदनं. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आलेत. झेल सुटलाय. जीवदान मिळते हर्षद मेहरला. हर्षद सारख्या बॅटरला जीवदान देणं हे तेवढंच घातक ठरणार आहे. किशोर के वीर संघाकरिता धावपलक 1 ने वाढतंय. धावपलक जाऊन पोहोचतंय 26 या आकड्यावरती. आतापर्यंत नाबाद बिनबाद आबाद 26 धावांची सलामी बॅटिंग करणाऱ्या टीम एस क्लब होळीपाडाची पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज अडथळलेत. डेड बॉल पुन्हा एकदा घोषित केलाय पंचांनी. आता मैदानामध्ये जर पाहिलात ना तर चांगली गोलंदाजी करू लागलाय निशांत. अर्थातच धनू. पुन्हा एकदा तो सज्ज होतोय. यावेळेचा बॉल पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगलं यष्टीरक्षण. यावेळेस मात्र बाउन्स वरती गॅदर केलं. बॉलला मागे जाऊ दिलं नाहीये. त्यामुळं हर्षदला नॉन स्ट्रायकर एंडकडे थांबावं लागेल. धावपलक जर पाहिला तर स्थिर आहे 26 या आकड्यावरती. आतापर्यंत जर पाहिला तर 3 बॉलमध्ये धावा 3च खर्ची घातल्यात गोलंदाज निशांतनं. पुन्हा एकदा जर पाहिला तर फार एंडकडून तो सज्ज होतोय. एक चांगली स्पर्धा आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळते. यावेळीचा बॉल अधिक शपलवून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जर पाहिला तर गतीवरती बीट केलं. आणखी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहिले 2 बॉल आहेत ना ते वेगाने टाकले आणि तदनंतरचे 2 बॉल थोडंसं गती कमी करून टाकले. त्यामुळे बॅटिंग करताना थोडीशी अडचण निर्माण होतीये. ती अर्थातच अविनाशला. फटका अगोदर कंप्लीट केला जातोय. बॉल उशिरानं डिलिव्हर्ड होतोय. त्यामुळे की काय थोड्याशा अडचणी वाढतायत. त्या अर्थातच फलंदाज
मी म्हणेन अविनाशच्या. निशांत अर्थात धनू काही चांगली कामगिरी करतोय आपल्या टीम करिता. 4 बॉलमध्ये 3 धावा आतापर्यंत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस दिशा भरकटलाय. पंच कळवतायत वाईट बॉल. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वधारतीये. धावफलक जाऊन पोहोचतोय 27 या आकड्यावरती. यावेळेचा बॉल दांडी 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 गुल. मागचा दरवाजा उघडा ठेवला अविनाशनं. निशांत चोरी करून फरार झाला. विकेटचं पतन. थँक्यू थँक्यू उडीचे मास्टर. आता मात्र उशिरानं का होईना परंतु कमबॅक करते ती टीम किशोर के वीर. 27 धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन दाखल होतात बॅटिंग करण्याकरिता. इन ॲट नंबर 3. मागचं षटक खूप लांब लचक राहिलं. तब्बल 10 बॉल त्या षटकामध्ये हाताळले गेले. आता या षटकामध्ये एक वाईट बॉल जरूर आला, परंतु खूप चांगला कमबॅक राहिला. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा दिशाहीन राहिला. वाईट बॉल पाहायला मिळतोय. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वधारतीये. धावफलक 1 ने पुढे सरकताय. धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचतंय 28 वरती. आता शेवटचा एक बॉल पुन्हा एकदा धनूला चांगला हाताळावा लागणार आहे, कारण त्याने 2 अतिरिक्त धावा या अगोदरच खर्ची घातल्यात. जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी बसून या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेऊ लागल्यात. त्यांचं देखील स्वागत करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळीचा बॉल गती कमी करून टाकला. बॅटची काढा घेतली आहे. प्रश्न विचारला जरूर, परंतु पंचांना माहिती आहे आत्मविश्वास कमी आहे आणि उत्साह जास्त आहे. वाईड वाचवण्याकरिता हे अपील आहे, परंतु पंच देखील तेवढेच हुशार आहेत, छलाक आहेत. वाईट बॉलची खूण दाखवली आहे. 2 वाईटच्या या धावांनी लगातार जर पाहिलात तर धावफलकावरती 1-1 धाव वाढली आहे. आता धावून पोहोचल्यात 29 धावा. जिथं कुठेतरी धावा थांबवल्या असं वाटत असताना धनूनं आतापर्यंत 3 वाईट धावाच्या खर्ची घातल्या. त्या थोड्याशा महागड्या ठरतायत त्याच्या किशोर के वीर या टीम करिता. यावेळीचा बॉल पायावरती बाहेर पडलाय. पिचिंग जर पाहिला तर आउटसाइड दी लेग स्टंप पाहायला मिळाली, त्यामुळे एकच धाव मिळेल. पंच लेग बाय असेल का? यस, लेग बाय स्वरूपात ही एक धाव आहे. खूण देत जा, कारण आपण यूट्यूब लाईव्ह आणि सोबतच आपल्याकडे टेक्निकल स्कोरर आहे. टेक्निकल स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे मित्र जयेश मांगेल आहेत आणि त्याच्या साथीला जर पाहिलं तर प्रशांत मांगेल आहेत. प्रशांत भगत आहेत आमच्या सोबत. तर प्रशांत आणि जयेश डीबीएन लाईव्हची ही टीम कार्यरत करते. आपल्या नारंगी गावातीलच युवकांनी चालू केलेलं डीबीएन लाईव्हचं हे चॅनल आज जर पाहिलं ना तर खूप मोठ्या वेगानं पालघर जिल्ह्यामध्ये प्रगती करतंय. तब्बल 7 ते 8 सेटअप एका दिवसामध्ये लावण्याची त्यांची तयारी असते. मग ज्याच्यामध्ये आम्ही प्रवीण अर्थातच बाबूला त्या ठिकाणी पाहतो. त्यानंतर आमचे धनंजय मांगेल आहेत, त्या ठिकाणी त्यांना देखील पाहतो. त्यानंतर आमचा जयेश आहे, ज्या जयेशनं कमाल केली. 120 किलो वजनाचा जयेश आता केवळ 60 किलोचा झाला. त्याची देखील कौतुक करावं लागेल या डीबीएनच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वेदांत गोलंदाजी करण्याकरिता. पहिला बॉल वेदांतचा. फुल टॉस फेकला बॉल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. लाडक्या मायबाप प्रेक्षकांना मानवंदना करण्याकरिता हा आलाय षटकार. षटकार आलाय. 6 धावांनी धावफलक वेगासरशी पुढे सरकेलं जाईल. धावफलक जर पाहिलात तर वेगानं जाऊन पोहोचतंय 36 या आकड्यावरती. चला चला पंच, थोडंसं घाई करूयात, थोडंसं लक्ष ठेवा खेळावरती. खेळाडूंना देखील सांगा आणि खेळाडूंनी देखील लक्षात घेतलं पाहिजे, कारण आज आपण 4 वाजता डावाला सुरुवात केली आहे, त्यामुळं सामने तेवढ्याशा वेगानं होणार नाहीत, परंतु जेवढे होतील तेवढं करण्याचा प्रयत्न करूयात. वेदांतचा पुढचा बॉल चेतन करिता. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस आला तसा उडवला मैदानाच्या बाहेर. लांब 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 वरचा षटकार.
थँक्यू डीजे मास्टर. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. या स्पर्धेची पहिली षटकार हॅट्रिक पाहायला मिळणार का चेतनच्या बॅट मधून? वेदांच्या विपक्षामध्ये पुन्हा एकदा वेदांत सज्ज होतोय. यावेळेस गती कमी करून टाकला परंतु दिशा भरकटलाय गोलंदाज. त्यामुळे पंच काय खूण देतात हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. व्हाईट बॉलची खूण, त्यामुळे षटकार हॅट्रिकची संधी अद्यापही आहे बॅटर चेतनकडे. बॅटर चेतनकडे अजूनही षटकारांची हॅट्रिक नोंदवण्याची संधी आहे. काय षटकारांची पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये नोंदवली जाणार का? पुनश्च एकदा सज्ज होतोय वेदांत. वेदांतचा हा बॉल यावेळेस मात्र गती कमी करून टाकला. यष्टीरक्षक चकला. अतिरिक्त 1 धाव घेण्याची संधी आहे. शॉर्ट थर्डमॅनला एक छोटासा खेळाडू आहे ना, त्याचं मी कौतुक करेन. ज्या पद्धतीनं अक्ष आहे बॅकअप करतोय, ज्या पद्धतीनं चेंडूची पकड करतोय, ज्या पद्धतीनं चेंडूची फेकी करतोय आणि लेदर बॉलचे क्रिकेटचे धडे देखील तो गिरवतो. त्यामुळे एक चांगला क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे आहे. या होळीपाड्याचं क्रिकेटचं भवितव्य खूप चांगल्या पद्धतीनं उज्ज्वल आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. पुन्हा एकदा वेदांत. यावेळीचा बॉल हर्षदनं गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न केला. टाइम नव्हता झाला. बॉल स्वीपर कव्हरला खेळाडू आहे. डीप मध्ये वेगानं आला. फेकी वेगानं. कलेक्शन चांगलं. अपील पंचांकडे झालं. पंचांचं बोर्ड आकाशाकडे. परतावं लागेल चेतनला. विकेटचं पतन. थँक्यू डीजे मास्टर. 45 धावांवरती दुसरा फलंदाज धावबाद स्वरूपात सांघिकरित्या बाद झालाय. बॅटिंग करणाऱ्या टीम एस क्लब होळीपाडाचा. त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिला तर किशोर के वीर अक्षरशः झुंजतोय, झगडतोय, लढतोय. न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. आतिश आल्या षटकारांची आतिषबाजी. बॅटर आस्तिकच्या बॅट मधून आलेला लांबवरचा षटकार. सपने में मिलती है ओ कुड़ी मेरी, सपने में मिलती है. थँक्यू डीजे मास्टर. जणू काय एस क्लब होळीपाडाचा प्रत्येक खेळाडू हा डगआउट मधून सेट होऊन येतोय की काय. हर्षद, त्यानंतर मग अविनाश, त्यानंतर बाद झालेला चेतन आणि आता नव्याने आलेला आस्तिक. प्रत्येक जण जणू आपली बॅटिंगची वेळ कधी येते याच भूमिकेमध्ये वाट पाहत डगआउट मध्ये बसलाय. आणि आल्या ज्या पद्धतीनं जे प्रहार करतायत ना, अक्षरशः वार करतायत गोलंदाजाच्या डोक्यावरती. 51 धावा. पहिलं सांघिक अर्धशतक या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतंय. टाळ्या झाल्या पाहिजेत एस क्लब होळीपाडा. यावेळीचा बॉल खोलात अगदी खोलवर टप्प्यावरती खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला. डॉट बॉल असल्याची खूण. षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 51 धावा धावपलकावरती बॅटिंग करणाऱ्या एस क्लब होळीपाडा. मी म्हणेन यानंतर नितेश. साधी राहू दे बॉटल आहे, साधी राहू दे. थँक्यू. नितेश यानंतरचा सामना कसा असेल आम्हाला कळवा. खेळवला जाईल की नाही खेळवला जाईल किंवा कोणामध्ये खेळवला जाईल याची अपडेट आम्हाला द्या. विनिंग ओके. विनर मग वेळ वाचवावा लागेल कारण 5 वाजलेत. किती वाजेपर्यंत साधारण आपण सामना खेळू शकतो? मला वाटतं एक सामना होईल सहज. 6 वाजेपर्यंत उजेड असतो मैदानावरती. 6-6:30 पर्यंत. त्यामुळे एक मॅच होईल. येस डेफिनेटली एक मॅच होईल. गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल वाईड जमिनीला घरंगळत चाटत पुसत चाललाय सीमारेषा पार. वाईडचा नशिबाचा चौकार. थँक्यू डीजे मास्टर. अभिचा पहिला बॉल वाईड नव्हता तर वाईट होता. 5 वाईडच्या धावा देऊन धावपलक जाऊन पोहोचले. अब तक 56. आता मात्र उडवला
गावातून समुद्राकडे फेकला बॉलला हर्षद मेहरनं मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड टक असा आवाज करत सीमारेषा पार हर्षदच्या बॅट मधून आला षटकार. क्लोज आता वाईट मानवरती ओके राईट फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण टाईट मस्त खुशी मध्ये वाईट. थँक्यू. अक्षरशः वातावरण टाईट केलंय हर्षद मेहरनं मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग. यावेळीचा बॉल हो क्या बात है गुडगा टेक सिक्सर देख मेरे दोस्त लगातारचा दुसरा षटकार. काजळ लावून आले मी आज असं नका बघू अहो येते मला लाज केला शृंगार आज घातलंय असाच. थँक्यू. 12 बॉल 32 धावांवरती खेळतोय हर्षद मेहर. सांघिक धावफलक 68 या आकड्यावरती. तिसरा षटकार येणार का. गुडघा टेकला परंतु यावेळेस बरोबर बॅट वरती आला नाही बॉल. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू डीप मध्ये चालला. चांगलं क्षेत्ररक्षण चांगलीपैकी केवळ एक धाव मिळते. धावफलकावरती धावा झाल्या 69. क्रिकेटच्या इतिहासाची तुम्ही पानं उलगडून पहा मित्रांनो. जेव्हा जेव्हा स्कोअरबोर्ड वरती अधिक धावसंख्या उभारली गेली ना त्यावेळेस ती चेस देखील झाली. त्यामुळं ह्या 69 धावांचा पाठलाग जर नक्की चांगली बॅटिंग केली तर किशोर के वीर देखील करू शकतात. त्यामुळे क्रिकेटमध्ये कधी काय होईल काही सांगता येत नाहीये. यावेळीचा बॉल पायावरती टाकण्याचा प्रयत्न दांडी गुल बॅटर आस्तिकची यावेळेस लेग स्ट्रिक गॉन होत असताना विकेटचं पतन. दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. थँक्यू डीजे मास्टर. आस्तिक मैदानाच्या बाहेर तर मैदानाच्या आतमध्ये बंटी बाहुबली येत असताना बॅटिंग करण्याकरिता. या पाड्यातील लांबवरचे षटकार लगावण्याची ताकद ज्यांच्या अंगामध्ये ठासून भरली आहे असे बाहुबली बंटी बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चला थोडंसं घाई करूयात थोडंसं वेगानं खेळूयात. यश उशिरानं का होईना परंतु प्राप्त झालंय अभिला. यावेळीचा बॉल आल्या उडवलाय. वा 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 क्या बात आहे. बाहुबलीच्या बॅट मधून भव्य षटकार. मला सोन्याचा झुमका चांदीचं पैंजण आणि राजा थोडा तुझा प्यार पाहिजे. मला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला सोबतीला सारा परिवार पाहिजे. चला बॉल द्या सर. मी म्हणेन बॉल आपल्याकडे घेऊन ठेवा. पंच आपल्याकडे स्पेअर मध्ये बॉल घेऊन ठेवा. त्यामुळे हा जो वेळ चाललाय ना वाया तो जाणार नाही. मी तर म्हणेन आयोजकांना नितेश जर रबर बॉलनेच आपली स्पर्धा पूर्ण होणार असेल ना तर रबर बॉल आतमध्ये एक पॅकेट आतमध्ये पंचांकडे देऊनच ठेवा. कारण रबर बॉल म्हटलं की षटकार वेगानं जातात आणि मग वेळ देखील अधिक जातो. त्यामुळं अधिक षटकांचे सामने खेळवताना आपल्याला अडचणी निर्माण होतील. त्यामुळे या गोष्टी देखील लक्षात ठेवा. तब्बल 75 धावा. शेवटचा बॉल. यावेळीचा बॉल पडल्यानंतर वेगानं परंतु दिशा भरकटलाय. अभि पुन्हा एकदा वाईट बॉल. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती पुन्हा एकदा वाढतेय. धावफलकावरती 76 धावा. शेवटचा अखेरचा पुन्हा एकदा बॉल टाकण्याकरिता. ओहो आडव्या बॅटनं ऑन साइडला केवळ स्पर्श झाला तरी सुद्धा बॉल एवढा लांब गेला. म्हणून तर उगाच मला म्हटलं जातं का बाहुबली. हे सांगतोय बंटी 2 बॉल मध्ये 12 धावा करत असताना जवळ 6च्या स्ट्राईक रेटनं त्यानं 12 धावा केल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम SS क्लब होळीपाडाच्या धावा झाल्या 82. नाबाद राहिला 13 बॉल 33 वरती हर्षद मेहर. बंटीच्या 2 बॉल मध्ये 12 धावा. अविनाश 3 बॉल मध्ये 4 धावा. चेतनच्या 4 बॉल मध्ये 13 धावा. आस्तिकच्या 3 बॉल मध्ये 6 धावा आणि एक्स्ट्राच्या तब्बल धावा आल्या त्या 15. एकंदरीत धावा झाल्या 82. जिंकण्याकरिता 83 धावांचं लक्ष आहे. ते किशोर के वीर. डीजे ब्रेक घेऊयात आणि पुन्हा एकदा मॅच कडे येऊयात. ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम.
वो छाया उसकी लगाना टिकली काळी काळी ए हिरोणी कत तू चाली खेते मजारी की पाणी नजारी खरो खरो केद काही जपाल रात उजागरी नींद बी लागेली वेग चुपगली म्हातार लारणी ए मारो साजन आखी वरण तो न जा दे करी दे करी दे करी छनछनन पैंजण चांदीचा कमरबंद खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी होले होले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी वेलकम बॅक. पुन्हा एकदा ब्रेक नंतर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये तब्बल 83 धावांचं आव्हान पेलण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये डावकुरे आताचा राहुल आणि त्याच्या साथीनं अभि आलेत मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी करण्याकरिता पुन्हा एकदा ऑलराऊंडरची महत्वाची भूमिका बजावणारा हर्षद मेहर सज्ज होतोय गोलंदाजी करण्याकरिता. ऑन साइडला जर पाहिलं तर लॉंग ऑन आहे. एक खेळाडू लॉंग ऑफ वरती आहे आणि तिसरा खेळाडू आम्ही शोधतोय मैदानामध्ये. थोडंसं जर पाहिलात तर मैदानाच्या बाहेर थोडंसं काम चालू असल्यामुळे थोड्याशा अडचणी आहेत खेळाडूंना देखील, परंतु त्यावरती देखील ते मात करतायत. कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवरती जरूर आपण देणार आहोत. राहुल स्ट्रायकरकडे पहिला बॉल हर्षद मेहरचा. पहिला बॉल वेगवान भन्नाट वेगानं जाणाऱ्या बॉलला पुल करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटवरती तेवढंसं चांगलं टायमिंग नाही आहे. एकेरी धावीने धावपलकावरती धावांचा श्री गणेशा बॅटिंग करणाऱ्या किशोर के वीर टीमचा पाहायला मिळतोय. पहिली धाव 83 धावांचा पाठलाग करत असताना या एकेरी दुहेरी धावेनं तेवढंसं काही फरक पडणार नाही आहे. जी सुरुवात हर्षद मेहरनं केली होती तशाच प्रकारची सुरुवात आपल्याला देखील करावं लागणार आहे. हे देखील विसरून चालणार नाही आहे बॅटिंग करणाऱ्या टीम किशोर के वीरला. छोटा पॅक बडा धमाका अभि स्ट्रायकर यांकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हर्षद मेहर पुन्हा एकदा गोलंदाजी माकवती सज्ज होतोय. यावेळीचा बॉल वेगानं याला कट केलाय. डीप मध्ये चलू चाललाय. दंड 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 सीमारेषा पार. अभिच्या बॅट मधून आला चौकार. चौकार आलाय. धावपलकाला आकार आलाय. धावपलक 5 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. अभिनं चांगली सुरुवात केली आहे. त्याच्या विपक्षामध्ये ज्या धावा आल्या तो आता हर्षदच्या विपक्षामध्ये बनवण्याचा तो प्रयत्न करतोय. यावेळीचा बॉल वेगानं जरूर टाकला परंतु जास्त बाहेर चाललाय. पंच कळवतायत हा बॉल वाईड असेल. अतिरिक्त एक धाव धावपलकावरती वधारतीय धावपलक जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. अक्षरशः अवकाळी पावसाने काल रात्री धुतल्यानंतर आमचे मासेमारी करणारे कोळी बांधव आता मात्र जर पाहिलात तर दिवसभराची कामं आटोपून मैदानाच्या चौफेर या खेळाचा आस्वाद घेण्याकरिता सज्ज झालेत. यावेळीचा बॉल टायमिंग नव्हतं. जास्त काळ चालला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वा वा क्या बात आहे. काय जज केलाय. या अडचणींवर मात करून सुद्धा झेल टिपता येऊ शकतो हे पाहायला मिळालं. विकेटचं पतन आस्तिक होते त्या ठिकाणी. खूप चांगला झेल कंप्लीट केलाय. परतावं लागेल अभिला. पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. पहिला फलंदाज अभिच्या रूपाने बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता जर पाहिला तर प्रणय येताना पाहायला मिळतोय. ज्या प्रणयनं पहिलं षटक हाताळलं होतं ज्या ठिकाणी तो खूप महागडा ठरला होता तो प्रणय आता आलाय बॅटिंग करण्याकरिता.
प्रणयकरिता पहिला बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक देखील चकलायच्याला चकवून चेंडू चाललाय मागच्या दिशेनं, भाग मिल्का भाग, चेंडू आणि खेळाडूतली शर्यत जिंकले यावेळी चेंडूनं, चाललाय चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं, वाईडच्या मिळतील या धावा 5 धावांनी धावफलक वाधारला जाते. 11 धावांवरती मी आठवण करून दिली, ज्या वेळेस मोठी धावसंख्या उभारली त्या वेळेस ती चेस देखील झाली. 8 ते जोहान्सबर्गचं मैदान ज्या ठिकाणी ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटिंग करताना 50 षटकामध्ये 434 धावा बनवल्या आणि साऊथ आफ्रिकेनं त्या सहज चेस देखील केल्या. यावेळेचा बॉल वेगानं पुन्हा एकदा बीट करेल प्रणयला. डॉट बॉलची सांगता यावेळेस मात्र कमबॅक पाहायला मिळतो हर्षद मेहरचा. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 11 धावा त्यानं खर्ची घातल्यात. तो देखील तेवढासा इकॉनॉमीनं महागडा राहिलाय, कारण त्याच्याकडून अशा अपेक्षा नाही आहेत त्याच्या टीमला. पुन्हा एकदा हर्षद. यावेळीचा बॉल वेगानं पायाकडे टाकण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन मागे चालला चेंडू, शॉट फाईन लेगला अडवला जाईल, तदवर घेतली गेली एक धाव. धावफलकावरती पदार्थी धावफलक जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. हर्षदच्या विपक्षामध्ये धावा आल्या तर पुढच्या 3 गोलंदाजांवरती जर प्रहार केले तर धावा वेगाने बनू शकतात, हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही आहे. यानंतर विनिंग टीम स्वप्नपूर्ती आपण सज्ज राहायचं आहे. चालू सामन्यातील विजयी संघासोबत लगेच आपली लढत होईल, हे देखील आपण विसरून चालणार नाही आहे. यावेळेस वाह क्या बात आहे, स्वीप करण्याचा प्रयत्न झाला परंतु 1 बाउन्स वरती चेंडू गॅदर केलाय. चांगली फिल्डिंग, चांगला फटका, वेगाने येणाऱ्या बॉलला केवळ स्कूप करण्याचा प्रयत्न खूप चांगला राहुलनं केला. यावेळेस मात्र जर पाहिलात तर षटक संपतंय क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरचा विचार केला तर धावा झाल्यात 12. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये तब्बल धावा करायच्या ते 71 धावा, 12 चेंडू 71 धावा. अठरा बॉल 73 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजचं नाव नितीन आल्यात. प्रत्येक षटकामध्ये 4 षटकार मारायचे आहेत. ॲव्हरेज 12 षटकार 18 बॉलमध्ये मारायचे आहेत. पहिला बॉल नितीनचा, वा भन्नाट वेगानं, फेकी खराब, कलेक्शन देखील खराब. दुसऱ्या धावेकरता राहुल परतलेत. आता राहुल यावेळेस मात्र तिसऱ्या धावेकरता परतेल का, हा प्रश्न मैदानामध्ये निर्माण जरूर झाला होता, परंतु बॅकअप दिलं बंटीनं, त्यामुळे धावा वाचल्या. यावेळेस 2 धावांनी धावफलक वाधारला जाते, धावफलक पोहोचलं जाते 14 या आकड्यावरती. पळून धावा होणार नाही आहेत. या ज्या आता 70 धावा बनवायच्या आहेत त्या पळून होणार नाही आहेत. याकरिता षटकार चौकारांची आतषबाजीच करावी लागणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. यावेळेचा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा खाली राहिलाय. धुंडो रे साजना, अशीच अवस्था बॅटरची पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल येतोय. नितीनचा विचार केला, आल्या बॅट स्विंग जोरात केला, बॉल बाहेर चालला, अधिक माहिती होतं हरेशला वाईट बॉल येते. वाईट बॉलच्या या एका धावेने धावफलक वाधारते 15 वरती. थेंबे तळेसाचे हेच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये किशोर के वीर संघाकरिता. हे करून चालणार नाहीये, वेगानं खेळावं लागणार आहे, धावा बनवाव्या लागणार आहेत. अकुटप्प्याचा बॉल यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी राहिली नितीनची, कौतुक करेन मी नितीनचं, कारण जर पाहिला तर हर्षद सारखा गोलंदाज महागडा ठरला. आलाय मैदानामध्ये मॅच बॉल सुद्धा आलाय पहा. षटकारानं धावफलक वाधारला जाते, धावफलक जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. शेवटचा अखेरचा एक बॉल, तो सुद्धा उंच हवेमध्ये उडवलाय. टायमिंग आहे का, आस्तिक झेलच्या खाली पाहतच राहिले. प्रेक्षकांना मानवंदना देणारा लगातारचा दुसरा षटकार. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकानंतर 27 धावा झाल्यात. भूमेश आलेत गोलंदाजी करण्याकरिता. वैयक्तिक पहिल्या सांघिक तिसऱ्या षटकामध्ये भूमेश.
बुमेश यावेळेस राहुल करिता पहिला बॉल बुमेशचा पहिलाच बॉल अति वेगाने हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये दिशा भरकटलाय बुमेश बाहेर चाललाय बॉल वाईट करिता पंच यावेळेस मात्र दंडित करतील बुमेशला धावा झाले 28 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 55 धावा बनवायचे आहेत जो कारनामा योगराज सिंगनं 2007च्या T20 वर्ल्ड कप मध्ये केला होता 12 बॉल मध्ये जवळजवळ 50 धावा करत असताना त्याने वेगवान अर्धशतक झळकावलं होतं तो कारनामा आता त्याच्याच शैलीच्या डावकुऱ्या हाताच्या राहुल याला करावा लागणार आहे यावेळेचा बॉल गुडघा टेकला प्रणामाकरिता नव्हे तर परिणामाकरिता फेकून दिला बॉलला वन बाउंस सीमा पार आला चौकार डॉट बॉलची सांगता 32 धावांवरती 2 बाद 83 धावांचा पाठलाग करतोय टीम किशोर के वीरचा संघ पुन्हा एकदा राहुल करिता यावेळेचा बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला फोर्स केला चेंडू चाललाय बिटवीन स्क्वेअर लेग अँड मिड विकेट सीमा रेषा पार राहुलच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार शिल्लक राहिल्यात 7 आणि 7 बॉल मध्ये धावा हव्यात 45 असं नाहीये की या धावा होऊ शकत नाहीत 46 हव्यात आम्ही 6 बॉल मध्ये 5 बॉल मध्ये 36 होताना देखील पाहिल्यात त्यामुळे 7 बॉल मध्ये 46 देखील होऊ शकतात क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा काही नेम नाहीये 7 बॉल 46 ची गरज भूमेश पुन्हा एकदा यावेळेस मात्र हरेश करिता यावेळेचा बॉल लोअर फुल टॉस यष्टीरक्षक बीट झाला त्याच्या 2 पायांच्या मधून चेंडू चाललाय सीमा रेषा तोडून फोडून फरार सीमा पार चौकार एक्केचाळीस धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजेच काय तर एक 55-60 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला जाऊ शकतो हे या मॅच मधून आपल्याला निदर्शनात येईल आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या 42 चला घाई करूया नितेश आपण थोडा वेगाने खेळूयात आपण स्वतः आयोजक आहेत त्यामुळे या सूचना आपल्याला देणं आम्हाला योग्य वाटत नाहीये 6:42 ची गरज यानंतर स्वप्नपूर्ती टीम आपला कर्णधार सज्ज ठेवायचा आहे टॉस करिता विनिंग मॅच मध्ये जर विनिंग टीम कोणी असेल कर्णधाराने लगेचच धाव घ्या टॉस करिता 6 बॉल 42 ची गरज नितेश गोलंदाजी माखवती पहिला बॉल अखूट टप्प्याचा पडल्यानंतर जास्त बाहेर चाललाय पंच वळतात आमच्याकडे खूण दाखवतात वाईडची अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वधारती धावफलक जाऊन पोहोचते 42 वरती मगाशी 42 पाहिजे होते आता 41 पाहिजेत मगाशी 41 झाल्या होत्या आता 42 झाल्यात आकड्यांचा हा खेळ देखील रंगताना पाहायला मिळतो क्रिकेटमध्ये परंतु खेळाचा म्हणतोय आम्ही आकड्यांचा खेळ मैदानाच्या बाहेरचा नाही अखूट टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न एक तांत्रिक फटका खेळण्याचा प्रयत्न हाणून पडला यावेळेस मात्र धावबाद स्वरूपात बाद होते राहुल विकेटचं पतन पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये तब्बल 41 बनवायचे आहेत निशांत अर्थात धनू आले आहेत पहिला बॉल निशांत करिता यावेळेस नितेशचा जास्त बाहेर चालला वाईट घोषित केलाय पंचांनी यावेळेचा बॉल पडल्यानंतर खाली राहिला डॉट बॉल येतोय आता मात्र अवघड झालं किशोर के वीर संघाकरिता कारण 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 मध्ये तब्बल 40 धावा बनवायच्या आहेत क्रिकेटच्या परिभाषेमधील खूप अवघड समीकरण हे निर्माण झाले त्यांच्या समोर आता विजय मात्र नजरेमध्ये पडू लागलाय तो अर्थातच SS क्लब होळीपाडाला शेवटचे 4 बॉल 4 मध्ये 40 ची गरज यावेळेचा बॉल शॉटआर्म जॅब करण्याचा प्रयत्न जास्त काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक जरूर आले जेलपर्यंत परंतु जेल कंप्लीट होणार नाहीये एक धाव मिळते आहे हरेशकडे पुन्हा एकदा स्ट्राईक आली आहे हरेशने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे जर त्याचा विचार केला तर केवळ 4 बॉलमध्ये त्यानं 12 धावा बनवल्यात आपल्या टीम करिता त्यामुळं एक पुढच्या मॅच मध्ये आपला बॅटिंगचा क्रमांक सुधारू शकतो हे निदर्शनात आणून दिले त्याने आपल्या टीमच्या यावेळेचा बॉल पडल्यानंतर खाली राहिला बॅटची कट घेऊन शॉट फाईन लेगला बंटी चेंडू अडवतील धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये त्यांना देखील माहिती आहे
आता मात्र विजय नक्की झालाय तो अर्थातच एस एस क्लब होळीपाडा. मी एस एस क्लब होळीपाड्याच्या कर्णधाराला सूचित करेन की चला आपण टॉस करिता वळा, कारण 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 मध्ये 39 धावा पाहिजेत. वेळ वाचवा. यावेळेस पुन्हा एकदा प्रयत्न झाला परंतु डॉट बॉल येईल. चला या कॅप्टन या, 1 बॉल आणि 39 धावा पाहिजेत. थोडं टॉस होतोय. स्वप्नपूर्ती त्यांच्या विपक्षामध्ये एस एस क्लब होळीपाडा. चला स्वप्नपूर्तीने टॉस जिंकलाय आणि सांगितलंय आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करणार आहोत. तर एस एस क्लब होळीपाड्याला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. चला लगेच हर्षद आपल्या टीमचं क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला थोडंसं वेळ वाचूयात. 4 षटकांचीच लढत असेल ना.